नमस्कार मंडळी. तिळगुळाचा लाडू असो किंवा वडी, पाक तर करावाच लागतो. परंतु आज आपण जराही पाक न करता कुकरच्या फक्त एका शिट्टीत शेवटचा लाडू सहजपणे वळता येईल इतक्या सोप्या पद्धतीने आणि तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूद अशी तिळाची वडी करणार आहोत. आता तिळगुळाचे लाडू करताना पाक करण्याचं अजिबात टेन्शनच घेऊ नका. आता तुम्हाला वाटेल पाक न करता लाडू कसे करायचे? तर हे संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल. तर सुरुवातीला घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून 1.5 वाटी शेंगदाणे आपण मध्यम आचेवरती हलकेसे खरपूस होईपर्यंत भाजून घेऊयात. पुढे जाऊन तिळाची वडी आणि लाडूच्या साहित्याचं प्रमाण किती घ्यावं ना ते मी तुम्हाला सांगणारच आहे. छान खरपूस असे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर ते एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये ज्या वाटीने शेंगदाणे घेतले होते ना त्याच वाटीने 2 वाटी गावरान तीळ घालून तीळ देखील तडतडेपर्यंत छान भाजून घेऊयात. पॉलिश तिळाऐवजी ह्या गावरान तिळाला खूप छान चव असते, परंतु तुमच्याकडे जे तीळ उपलब्ध आहेत ना ते तीळ तुम्ही घेऊ शकता. आता मध्यमच आचेवरती सतत हलवत मी तीळ छान तडतडेपर्यंत भाजून घेतलेले आहेत. ते देखील एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. मोठ्या आचेवरती तीळ न भाजता मंद ते मध्यम आचेवरती तीळ भाजून घ्यावेत. तीळ भाजून झाल्यानंतर हलकासा तिळाला ब्राउनिश रंग आल्यानंतर गॅस बंद करून हे संपूर्ण तीळ एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. एका बाजूला तीळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत सुरुवातीला ज्या वाटीने तीळ आणि शेंगदाणे घेतले त्या वाटीने एका भांड्यामध्ये 2 वाटी सुरीने चिरून घेतलेला साधा गूळ आणि दुसऱ्या भांड्यामध्ये त्याच वाटीने 1.5 वाटी गूळ. चिकी गुळाचा वापर न करता आज आपण साध्या गुळापासूनच वडी आणि तिळाचे लाडू करणार आहोत. तर आज आपण कोणताही पाक न करता कुकरमध्ये अशा प्रकारे हा गूळ पूर्णपणे वितळून घेणार आहोत. अजिबात दोन्ही भांड्यामध्ये पाणी जाता कामा नये. कुकरमध्ये एकावर एक अशा प्रकारे भांडी ठेवून मध्यम आचेवरती आपण कुकरची फक्त एक शिट्टी काढून घेऊयात. सुरीने बारीक गूळ चिरून घेतला ना तर एका शिट्टीमध्ये तो पूर्णपणे वितळला जातो. एका बाजूला कुकरची शिट्टी होईपर्यंत दुसऱ्या बाजूला लाडू आणि वडीसाठी साहित्याचं प्रमाण किती घेतलं ते पाहूयात. तिळाची वडी करण्यासाठी प्रत्येकी 1 वाटी भाजून घेतलेले तीळ आणि भाजून हलकेशी साल काढून घेतलेले शेंगदाणे आणि तिळाचे लाडू करण्यासाठी भाजून घेतलेले 1 वाटी तीळ आणि अर्धा वाटी भाजून हलकीशी साल काढून घेतलेले शेंगदाणे. तर सुरुवातीला आपण तिळाची वडी करणार आहोत. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 1 वाटी भाजून घेतलेले तीळ आणि 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घालून तेल न सुटता फक्त रवाळ असे हे सर्व जिन्नस वाटून घेऊयात. तेल सुटेपर्यंत अजिबात वाटून घेऊ नका, नाहीतर तिळाची वडी खाताना ती टाळ्याला चिकटली जाते. अशा प्रकारे रवाळ वाटून घेतल्यानंतर पोह्याच्या चमच्याने 1 चमचा वेलची पावडर आणि पोह्याच्या चमच्याने 3 चमचे त्यामध्ये साजूक तूप घालून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. नेहमी तिळाची लाडू किंवा वडी करताना पाक चुकला ना लाडू कधी चिवट तरी होतात किंवा खूप कडक असे होतात, परंतु माझ्या पद्धतीने एकदा केले ना तर अजिबात कधीच फसणार नाही. कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर हलकासा थंड करून आता मी कुकरचे झाकण काढून घेतलेले आहे. सुरुवातीला आपण वडी करणार आहोत म्हणून ज्या भांड्यामध्ये 2 वाटी गूळ घातलेला होता ना ते भांडे बाजूला काढून दुसरे भांडे असेच कुकरमध्ये ठेवून घेऊयात, जेणेकरून हवा लागल्यानंतर गूळ पुन्हा घट्ट होऊ शकतो. आता वितळून घेतलेला गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता कुकरमधून काढल्यानंतर पूर्णपणे गुळाचे मिश्रण थंड न करता हलकंसं कोमट असताना व्यवस्थित मिक्स करून लगेच तिळाच्या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात. कुकरमधून गुळाचे भांडे काढल्यानंतर लगेच ते व्यवस्थित मिक्स करून तिळाच्या मिश्रणामध्ये घालून घ्यावे, नाहीतर गुळाच्या मिश्रणाला जरा तरी हवा लागली ना ते घट्ट होतं आणि हवी तशी अजिबात वडी करता येणार नाही. समजा एका शिट्टीमध्ये तुमचा गूळ नाही वितळला तर तुम्ही एखादी शिट्टी जास्त देखील देऊ शकता, परंतु 2 शिट्ट्यापेक्षा जास्त कुकरला शिट्टी दिली तर गुळाचा पाक देखील होऊ शकतो. त्यामुळे गूळ बारीक चिरून घेतला ना तर लगेच तो कुकरच्या एका शिट्टीत छान वितळला जातो.
आता तूप लावलेल्या ताटामध्ये अशा प्रकारे आपण वडीचं मिश्रण घालून हाताने एकसारखं छान पसरून घेऊयात. आता वडीची जाडी तुम्हाला कितपत पातळ किंवा जाड हवी ना, त्याप्रमाणे हे वडीचं मिश्रण पसरून घ्यावं. वडीचं मिश्रण स्पॅच्युलाने मिक्स करायचं नसेल ना, तर हाताने देखील व्यवस्थित ते एकजीव करून घेऊ शकता. अशा प्रकारे मिश्रण एकसारखं थापून झाल्यानंतर वरती मी बारीक केलेले पिस्त्याचे काप घालून घेतलेले आहे. पिस्ता पूर्णपणे ऑप्शनल आहे. पिस्त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी भाजून घेतलेले तीळ देखील घालू शकता. गूळ गरम असतानाच तो मिश्रणामध्ये घालून घेतल्यामुळे मिश्रण अजून हलकंसं गरमच आहे. त्यामुळे हलकंसं मिश्रण थंड झाल्यानंतर वडी लगेच कट करून घ्यावी. एका बाजूला मिश्रण थंड होईपर्यंत दुसऱ्या बाजूला आपण तिळाचे लाडू करून घेऊयात. त्यासाठी भाजून थंड करून हलकीशी साल काढून घेतलेले अर्धा वाटी शेंगदाणे मिक्सरच्या जारमध्ये घालून अशा प्रकारे मी ओबडधोबड वाटून घेतले. खूप जास्त बारीक किंवा तेल सुटेपर्यंत शेंगदाणे अजिबात वाटून घेऊ नका. आता त्याच मिक्सरच्या जारमध्ये जे भाजून थंड करून 1 वाटी तीळ घेतलेत ना, त्यातील अर्धी वाटी तीळ घालून हलकेसे आपण मिक्सरला ओबडधोबड वाटून घेऊयात. तीळ देखील खूप जास्त तेल सुटेपर्यंत बारीक वाटू नका आणि उरलेले अर्धी वाटी तीळ आपण नंतर मिश्रणामध्ये घालणारच आहोत. अशा प्रकारे ती ओबडधोबड वाटून घेतल्यानंतर ते देखील शेंगदाण्याच्या भरडमध्ये घालून घेऊयात. हे दोन्ही जिन्नस खूप तेल सुटेपर्यंत बारीक वाटून घेतले ना, तर लाडू किंवा वडी खाताना टाळ्याला चिकटली जाते. आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 1 चमचा वेलची पावडर आणि साधारणपणे पोह्याच्या चमच्याने 3 चमचे साजूक तूप घालून घेऊयात. आता सुरुवातीला कुकरच्या भांड्यामध्ये जो 1.5 वाटी आपण गूळ वितळायला ठेवलेला होता ना, त्या भांड्यातील गूळ व्यवस्थित मिक्स करून लगेच हे गुळाचे मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गुळाचं मिश्रण एका बाजूला वडी करेपर्यंत थंड झालं असेल ना, तर गुळाच्या मिश्रणाचं भांडं तुम्ही अर्धा मिनटं गॅसवरती गरम करून घेतलं तरीही चालेल. गुळाचं मिश्रण कुकरमधून काढून घेतल्यानंतर लगेच त्या मिश्रणामध्ये घालून घ्या. अजिबात थंड करून घेऊ नका, नाहीतर हवे तसे अजिबात लाडू वळता येणार नाही. हाताला सोसवेल इतपत गुळाचं मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच ते व्यवस्थित मिक्स करून आपण लाडू वळून घेऊयात. आता सर्व लाडू एकसारखे वळण्यासाठी अशा प्रकारे मी एका चमच्याने थोडंसं लाडूचं मिश्रण हातावरती घेऊन त्याचे लाडू वळून घेणार आहे. नेहमी तिळाचे लाडू करताना मिश्रण जसं थंड होतं तसं लाडू वळणे कठीण होतं. परंतु मी दाखवलेल्या पद्धतीने एकदा लाडू केले ना, मिश्रण पूर्णपणे थंड झालं तरी देखील लाडू व्यवस्थित वळता येतील. तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल, लाडूचं मिश्रण थोडंच राहिलेलं आहे, तरी देखील त्याचा सहजपणे लाडू वळता येतोय. मी दाखवलेल्या पद्धतीने साध्या गुळापासूनच असे मऊसूत तुम्ही लाडू आणि तिळाची वडी ह्या मकर संक्रांतीला नक्की करू शकता. गूळ पावडरला चिकटपणा नसल्यामुळे ती अजिबात वापरू नये. हलकंसं वडीचं मिश्रण थंड झाल्यानंतर लगेच आता आपण ही वडी कट करून घेऊयात. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही ही वडी कट करून घेऊ शकता. ताटाला तूप लावल्यामुळे अलगद अशी ताटातून वडी निघाली जाते, अजिबात खाली चिकटत देखील नाही. तर अशा प्रकारे तोंडात टाकताच विरघळणारी ही मऊसूद अशी पाक न करता तिळाची वडी तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. दाताला कॅप लावली असेल तरी देखील तुम्हाला ही तिळाची वडी आणि तिळाचे लाडू सहजपणे खाता येतील. तर तुम्हाला ही माझी बिना पाकाची तिळाची वडी आणि लाडूची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी सर्व लाडू देखील करून घेतलेले आहेत. नेहमीप्रमाणे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. तिळाचे लाडू आणि तिळाची वडी पहा, आतून किती मऊसूद अशी झालेली आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, ते देखील जरूर पहा. चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.